नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गदू राणी या मालिकेच्या एपिसोडच्या भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत की कबीर हा खूप भडकलेला असतो. तर सुबोध म्हणतो, कबीर शांत हो, असं भांडून काही होणार नाही. चला आपण सर्वजण आतमध्ये जाऊ आणि चर्चा करूया, मग सांगूया त्याला आपला निर्णय. तर लगेच सुबोध त्याच्या बाबांना म्हणतो, बाबा तुम्ही त्याच्याबरोबर इथे बसा, आम्ही आतमध्ये जाऊन सर्वजण चर्चा करतो. तर सर्वजण आतमध्ये जातात. तर गुंजा व कबीरचे काका आणि मंदार तिघेही बाहेर बसलेले असतात. तर मंदार काकांकडे बघत असतो. तर आतमध्ये रूममध्ये गेल्यानंतर लगेच रेशीम खूप रडायला लागते. तर मृण्मयी म्हणते, रेशीम तू रडू नको प्लीज. त्यावर सुबोध म्हणतो, रेशीम तुझ्या मनात काय आहे ते आम्हाला सांग तरी, मग आम्ही आमचा निर्णय घ्यायला असू तयार. तर लगेच कबीर म्हणतो, दादा तू नित्याच्या पाठीवर वळ बघितलेले नाही का? कशाला पाठवायचे त्यांना उजून त्याच्या तावडीत? मला तर काहीही पटत नाही, तुम्ही असे का वागताय? तर लगेच मृण्मयी म्हणते, कबीर अरे तो बदललाय आता, निदान त्याचं ऐकून तरी घ्या. तर गुंजा ही मंदारकडे बघतच असते. तर तेवढ्यात कबीरचे बाबा बाहेरून येतात. तर ते म्हणतात, मंदार तू इथे काय करतोयस आणि बाकीचे सर्वजण कुठे आहेत? तर लगेच मंदार रूमकडे बोट करतो आणि म्हणते की ते सर्वजण चर्चा करत आहे. तर अशोक आतमध्ये येतो आणि म्हणतो, अगं मधू हे सर्व काय चालू आहे? त्याला का घरात घेतलंय तुम्ही? तर मधू म्हणते, अहो तेच बोलणं चालू आहे. तर अशोक म्हणतो, त्यात बोलायचं काय, हकलून द्यायचं त्याला. तर लगेच काकू म्हणतात, हो ज्यांची मुलगी माहेरी येऊन बसते ना त्यांनाच कळतं काय दुःख असतं ते. तर लगेच अशोक म्हणतो, हो वहिनी रडताय काय, तो कसा माणूस आहे आपल्याला माहिती आहे ना. तर लगेच कबीर म्हणतो, तुम्ही एवढे उतावळे का झाले आहात रेशीमला त्याच्याबरोबर पाठवण्यासाठी? ती काय इथे आपल्याला जड झाली आहे का? तर लगेच मृण्मयी म्हणते, कबीर रेशीमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यामुळे थोडासा विचार करायला काय हरकत आहे? तो म्हणतोय ना मी बदललोय, तर थोडंसं ऐकून घ्या ना त्याचं. तर लगेच कबीर म्हणतो, मला मगाशी ती गुंजा जे बोलत होते ना तेच बरोबर वाटतंय. तर मृण्मयी म्हणते, कबीर आजकाल तुझा त्या गुंजावर खूपच विश्वास बसायला लागलाय. तर लगेच काकू म्हणतात, अगं मधू जा ना तू चहाचं बघ. एकतर बाहेर सुबोधचे बाबा आणि ते मंदार दोघेही बिनडोक काय बोलत असतील काय माहिती, आणखीन काही वाढून ठेवलं नाही म्हणजे बरं होईल. तर लगेच काका म्हणतात, मग जावई बापू कसं चाललं आहे? तर लगेच मंदार म्हणतो, मी काय इथे हवामान कसं आहे ते विचारायला आलोय का? उगाच आपलं काहीही प्रश्न विचारतात. बरं जाऊ द्या, बोला काय बोलायचंय ते, तेवढीच माझी करमणूक होईल इथे. तर लगेच मधू इकडे किचनमध्ये येते आणि चहा बनवत असते. तर लगेच गुंजाही आतमध्ये जाते. तर मंदार हा सगळ्यांकडे बघत असतो. आता हे काय चर्चा करतील असे त्याला वाटत असते. तर मात्र गुंजाला त्यावर संशय आलेला असतो. गुंजा सारखी एकटक त्याच्याकडे बघत असते. तर लगेच गुंजा मधूकडे किचनमध्ये येते आणि म्हणते, आई मला हा माणूस एकदम खोटं बोलतोय असं वाटतंय. तर मधू म्हणते, तुझं बरोबर आहे ग गुंजा, पण हे सिद्ध कसं करायचं? अशा माणसांच्या दावणीला रेशीमताईंना बांधू नका आई, असं गुंजा म्हणत असते. तर इकडे रेशीम खूप रडत असते. तर सुबोध म्हणतो, रेशीम तू रडू नको, तुला त्याच्याबरोबर जायचं आहे का? तर मृण्मयी म्हणते, अगं रेशीम तो खूप बदललाय आता. तर इकडे कविता किचनमध्ये येते. तर लगेच मधू म्हणते, अगं कविता बघ ना ही गुंजा काय म्हणते, तो मंदार खूप खोटारडा आहे असं तिलाही वाटतंय. तर लगेच कविता म्हणते, अगं गुंजा आता काहीही बोलून उपयोग नाही, तू हे सिद्ध करू शकते का? तर लगेच गुंजा म्हणते, हो माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे. आमच्या डोंगरवाडीत जो कोणी दारुडा असतो ना त्याला काढा बनवतात. तुम्ही पटकन समोरच्या त्या दुकानातून ती मुळी घेऊन या बरं. तर गुंजा लगेच त्यांना त्या मुळीचं नाव सांगते. तर मधू म्हणते, अगं गुंजा पण याने काय होईल? तर गुंजा म्हणते, अहो तो जर दारू पेत असेल तर लगेच त्याला उलट्या होतील आणि जर त्याने दारू सोडलेली असेल तर त्याला काहीही होणार नाही. तर कविता म्हणते, हो खरंच असं होईल? तर मधू म्हणते, परंतु त्याच्या जीवावर काही बेतणार नाही ना? तर गुंजा म्हणते, आई तुम्ही काहीही काळजी करू नका, आमच्या डोंगरवाडीत सर्व दारुड्यांना असाच काढा बनवतात आणि त्याचा वास पण येत नाही आणि रंग पण येत नाही, कुणाला कळणार पण नाही आपण चहामध्ये काही औषध टाकलंय म्हणून. तुम्ही पटकन जा बरं कविता वहिनी आणि ती मुळी आणि बिया घेऊन या. मी तुम्हाला सांगितलंय ना तसंच सर्व आणा. तर कविता म्हणते, ठीक आहे आपण करून बघूया. त्यावर मधू म्हणते, कविता जा बाई पटकन, रेशीमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, मला हिचं म्हणणं पटतंय. तर लगेच कविता म्हणते, बाबा मी जरा बाहेर जाऊन येते. तर लगेच मंदार म्हणतो, खूपच बारीक झाली ना? तर लगेच
सुबोधचे बाबा म्हणतात कोण? तर मंदार म्हणतो सुबोधची बायको. तर लगेच सुबोधचे बाबा म्हणतात काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काही कळतं का? तर लगेच मंदार म्हणतो ते मला काय करायचंय असंच म्हटलो, बारीक हो किंवा जाड हो, मी आपले प्रश्न विचारतोय. तुम्ही आतमध्ये जाऊन बघा चर्चा कुठपर्यंत आली. तर लगेच काका म्हणतात ठीक आहे मी बघून येतो. तर लगेच मंदार बघतो की इथे कोणीही नाही. पटकन तो बॅगमधून दारूची बॉटल काढतो आणि लगेच दारू पितो. तर आतमध्ये गुंजा सर्व तयारी करत असते. तर बाहेर कोणीही नसल्यामुळे तो बाटली काढून पूर्ण दारू पिऊन घेतो आणि तिथे निवांत बसलेला असतो. तर आतमध्ये रेशीम मृण्मयीला म्हणते मंदार खूप बदललाय. आधी तो माझ्यावर खूप प्रेम करायचा, परंतु आता जो बाहेर बसलेला मंदार आहे ना तो कोणीतरी वेगळाच आहे. तर मृण्मयी म्हणते अगं रेशीम, प्रत्येक माणसाला एक संधी द्यावीच लागते. तर लगेच कबीर म्हणतो अगं पण कुठपर्यंत संधी देणार आहे? त्याने रेशीमला व नित्याला किती त्रास दिलेला आहे तुला माहीत आहे ना? तर लगेच मृण्मयी म्हणते कबीर तू शांत बैस, महाराजाला बोलू दे तिच्याशी. त्यावर रेशीम म्हणते अगं आधी मंदार ऑफिसमधून यायचा ना त्यावेळेस माझ्यासाठी गजरा घेऊन यायचा आणि नंतर फक्त दारूचा घमघमाटातच. तर लगेच सुबोध म्हणतो मला असं वाटतंय आपण त्याच्या आई वडिलांना बोलून सर्व मोठी माणसे मिळून चर्चा करूया आणि मगच त्याला आपला निर्णय सांगूया. त्यावर काकू म्हणतात मलाही सुबोधचं म्हणणं पटतंय. आपण सर्व मोठी माणसे मिळून हा वाद मिटवलाच पाहिजे. तर लगेच मृण्मयी म्हणते हो ग रेशीम, त्यालाही नित्याची खूप आठवण येते आणि तूही नित्याचा विचार कर ना, तिलाही तिच्या बाबाची आठवण येतच असेल ना. तर लगेच कबीर म्हणतो तुम्ही एवढे घाई का करता आहेत आणि रेशीमला पाठवण्याची एवढी काय गरज आहे त्याच्याबरोबर? आणि मृण्मयी तू तिला इमोशनल ब्लॅकमेल करत आहे. तर लगेच मृण्मयी म्हणते हे बघ कबीर, सगळेच माणसे तुझ्यावानी कोरडी नसतात. प्रत्येकाला प्रायश्चित करण्याची संधी द्यायलाच पाहिजे आणि मला पटतंय मंदार बदललेला आहे आणि त्याने आता दारूही सोडलेली आहे. त्यामुळे का नाही होऊ शकत त्यांचा सुखाचा संसार? त्यावर कबीर म्हणतो अगं रेशीम, तुला व नित्याला दिलेला त्रास आठवत नाही का? त्याने किती त्रास दिला होता तुम्हाला? तर लगेच मृण्मयी म्हणते अरे कबीर, दरवेळेस माणसं तशीच वागतात असं नसतं, माणसं बदलतात. त्यामुळे एक संधी द्यायला पाहिजे. चला बाहेर आपण त्याच्याशी व्यवस्थितपणे बोलून बघूया. तर लगेच काकू म्हणतात मलाही मृण्मयीचं बोलणं अगदी पटतंय. एकदा सविस्तरपणे बोललं तर काहीतरी चर्चा होऊ शकते. तर लगेच रेशीम म्हणते ठीक आहे आई, तुला वाटतंय ना तर मी त्याच्याशी एकदा बोलून बघते, परंतु त्या माणसाचं थोबाड पाण्याची ही माझी इच्छा नाही. तर लगेच कबीर म्हणतो परंतु मला तुमचं हे म्हणणं अजिबात पटत नाही. पण आता चला, तुमची एवढीच इच्छा असेल तर आपण एकदा चर्चा करूनच घेऊ. मग सर्वजण बाहेर येतात. तर इकडे गुंजा ही किचनमध्ये चहा बनवत असते. तर तेवढ्यात कविता लगेच ते औषध घेऊन येते. तर मधू म्हणते आता काय करायचंय गुंजा याचं? तर गुंजा म्हणते मी लगेच याला खलबत्त्यात कुटून बारीक करते, तोपर्यंत तुम्ही चहा करा. तर लगेच मधू म्हणते परंतु त्याला कळणार तर नाही ना? तर गुंजा म्हणते नाही हो आई, चहासारखा चहा असतो तो, फक्त त्यात हे टाकायचं, याचा वास पण येणार नाही आणि रंग पण येणार नाही. तर मधू म्हणते परंतु त्याला काय होईल ग? तर गुंजा म्हणते काहीच होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, फक्त जर तो दारू पेल असेल तर त्याला उलटी होईल. तर कविता म्हणते हो, आता लवकरच आपल्याला कळेल मंदार खरं बोलतोय की खोटं. तर लगेच मधू म्हणते खूप त्रास तर होणार नाही ना? तर लगेच गुंजा म्हणते नाही हो आई, एवढं जीवावर बेतण्यासारखं खतरनाक नाही ते, तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला गॅरंटी देते हे औषध एकदम योग्य आहे. त्यानंतर सर्वजण बाहेर येतात. तर गुंजा चहा घेऊन येते व मंदारला चहा देते आणि म्हणते ह्यो घ्या चहा. तर लगेच मंदार बोलायला लागतो. तर मधू म्हणते नाही, आधी चहा पिऊन घ्या आणि मग बोलूया. तर लगेच मंदार रेशीमला म्हणतो अशी रागाने माझ्याकडे बघू नको ग रेशीम, मला खरंच तुझी आणि नित्याची खूप आठवण येते आणि आता मी खूप बदललोय. तर लगेच रेशीम म्हणते तुझा ड्रामा बंद कर. तर गुंजाचे लक्षच असते हा चहा पिल्यानंतर याला काही त्रास तर होणार नाही ना? तर लगेच मंदारला थोडं थोडं मळमळायला लागतं. तर लगेच मंदार म्हणतो मग काय ठरलं आहे, तुमची चर्चा झाली का? त्यावर सुबोध म्हणतो आम्ही तुम्हाला नंतर कळूया, अजून आमचं असं काही ठरलेलं नाही. तर लगेच रेशीम म्हणते मंदार तू खूप ड्रामा करतोय, मला तुझा खूप राग येतोय, मला तुझं तोंड पण पाहण्याची इच्छा नाही. तर लगेच मंदार म्हणतो असं करू नको ग रेशीम, मला माझ्या बाळाची नित्याची खूप आठवण येते, मी तुमच्याशिवाय जगूच शकत नाही. तर लगेच त्याला उलटी व्हायला लागते.
तर मंदारलाही कळत नाही की आपल्याला हे नेमकं काय होतंय. तर लगेच मंदार म्हणतो, मग मी माझ्या आईवडिलांना पाठवून देतो आणि निघतो. तर कविताचंही त्याच्याकडे लक्षच असतं, कारण तिलाही कळालेलं असतं की आता याला त्रास व्हायला लागलेला आहे. तर कबीर म्हणतो, काही गरज नाही आईवडिलांना पाठवण्याची, आम्हाला काही चर्चा करायचीच नाही. आज तुम्ही असे अचानक आलात म्हणून हे सर्व घाबरून असेच निर्णय घेतात, त्यामुळे तुम्ही आता जाऊ शकतात. तर लगेच मंदारला उलटी व्हायला लागते. तर मधूही खूप घाबरून जाते, कारण सत्य समोर आलेले असते की मंदार हा अजूनही दारू पीत असतो. तर लगेच मित्रांनो, पुढील भागात मंदार म्हणतो की हा चहा पिल्यापासूनच मला त्रास व्हायला लागला आहे. तर कविता सांगते की गुंजाने त्या चहामध्ये औषध टाकलं आहे आणि त्यावरून सिद्ध झालंय की मंदार अजूनही दारू पितोय. तर लगेच कबीरला हे ऐकून खूप राग येतो. तर कबीर म्हणतो, गुंजा तुला काय गरज होती त्यात औषध टाकण्याची. तर गुंजा म्हणते, साहेबा आमच्या डोंगरवाडीत दारू पिणाऱ्या माणसांना असाच काढा दिला जातो आणि यावरून लगेच सत्य समोर येते की हा माणूस खोटं बोलतोय. आणि लगेच कबीर खूप भडकतो आणि म्हणतो, गुंजा दरवेळेस ते डोंगरवाडीचे उपाय इथे करण्याची गरज नाही, प्रत्येक वेळेस डोंगरवाडीला का इथे आणतीस तू. तर गुंजाचं हे वागणं पाहून मृण्मयीलाही खूप राग आलेला असतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक